लग्नाचं आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेची तिलारीच्या जंगलामध्ये नेऊन निर्गुण हत्या करण्यात आली। पिता पुत्रासह तिघांनी हा रक्तरंजित थरार रचला। तुम्हाला आठवतंय काय? काही दिवसांपूर्वी चंदगडच्या तिलारीच्या घनदाट जंगलात आढळलेला तो एक अनोळखी महिलेच्या मृतदेहाची बातमी लक्षात आहे का? या घटनेचा अखेर छडा लागलाय। लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय घटस्फोटीत महिलेला जंगलात नेऊन तिचा गळा आवळून तिची निर्गुण हत्या केल्याची एक धक्कादायक घटना तिलारी घाट परिसरात उघडकीस आलेली आहे। या रक्ताळलेल्या थरारामागे प्रियकर आणि त्याच्या वडिलांसह एका साथीदाराचा हात असल्याचे समोर आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांमध्ये या गुन्ह्याचा छडा लावत तिघांना बेड्या ठोकलेल्या आहेत। गंगव्वा सत्यप्पा हंचिमणी, वय वर्ष 25, राहणार वंटमुरी, जिल्हा बेळगाव असे मृत महिलेचे नाव आहे। तर या प्रकरणी मुख्य संशयित बसवराज यल्लप्पा कर्णावर, वय वर्ष 33, त्याचे वडील यल्लाप्पा महिलाप्पा कर्णावर, वय वर्ष 57, हे दोघे राजकट्टी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव येथील राहणारे आहेत आणि त्यांचा साथीदार लगमाप्पा अंकलगी, वय वर्ष 37, राहणार केंचेनट्टी, बेळगाव यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत गंगव्वा ही घटस्फोटीत होती। तिचे संशयित बसवराज याच्याशी प्रेमसंबंध होते। गंगव्वाने बसवराजकडे लग्नाचा तगादा लावला होता, मात्र बसवराजचे दुसरीकडे ठरलेले लग्न गंगव्वाने 2 वेळा मोडले होते आणि याच रागातून बसवराज आणि त्याच्या वडिलांनी गंगव्वाचा काटा काढण्याचा कट रचला। 25 मे रोजी बसवराजने गंगव्वाला लग्नाचे बहाणे करून दुचाकीवरून कोल्हापूर नाक्यापर्यंत आणले। आपल्याला विशाळगड येथे जाऊन लग्न करायचे आहे, तू माझ्या वडिलांसोबत गाडीतून पुढे चल, मी पाठीमागून येतो असं सांगून त्याने गंगव्वाला वडील यल्लाप्पा आणि साथीदार लगमाप्पा यांच्या सोबत क्रुझर गाडीमध्ये बसवून दिले। यल्लाप्पा आणि लगमाप्पा यांनी गंगव्वाला थेट तिलारी घाटातील निर्जन जंगल परिसरामध्ये नेले आणि तिथे तिची निर्गुण हत्या करून मृतदेह फेकून दिला। 29 मे रोजी पोलिसांना तिलारी घाटात एक अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता। चंदगड पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तपास सुरू केला। घटनास्थळाच्या परिसरातील एका संशयित क्रुझर वाहन आणि मोटरसायकलचा माग काढत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। तिलारी घाटात मिळालेल्या एका अपघातग्रस्त गाडीच्या धागेदोऱ्यावरून पोलिसांनी आधी बसवराजला आणि त्यानंतर त्याचे वडील आणि साथीदाराला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवता संशयितांनी गंगव्वाची हत्या केल्याची कबुली दिली। चंदगड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत। गोकुळ प्रीमियम क्वालिटी आईस्क्रीम, गोकुळ आईस्क्रीम।